नमस्कार, मी स्नेहल घरपणकर। SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत। तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज। महानंद NDDBला चालवण्यास देऊन बाजार करणे म्हणजे गतिमान सरकार व वेगवान कारभार करणाऱ्या महायुतीच्या राज्य सरकारचे अपयश आहे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केली। कर्नाटक, गुजरात यासारख्या राज्यांनी आपल्या राज्यातील दुधाला सहकारातून मोठी ताकद देऊन आपला वेगळा ब्रँड निर्माण केला आहे। किंबहुना यावेळेस दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडेल अशा काळात या संघाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करून दूध व्यवसाय स्थिर ठेवला गेला आहे। महाराष्ट्रात दुग्ध उद्योगाने ग्रामीण भागातील अर्थकारण बदलले आहे। लाखो लोकांना रोजगार निर्मिती या व्यवसायातून झाली आहे। त्यामुळे राज्य सरकारने या महानंद संस्थेला चालवण्यास देऊन बाजार करणे म्हणजे गतिमान सरकार आणि वेगवान कारभार करणाऱ्या राज्य सरकारचे अपयश आहे, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केली। भूमी अभिलेखचे जिल्ह्याचे प्रमुख कार्यालयात लाच घेताना सापडल्याने भूमी अभिलेख मधील चोर बाजार चव्हाट्यावर आला आहे। याचा सर्वाधिक फटका गरीब सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे। शेतकऱ्यांची फरफट होत आहे। त्याची कोणीही दाद घेत नसल्याने शेवटी तो प्रशासनातील लाचखोर अधिकारी, कर्मचारी किंवा एजंट्सना मागेल तितके पैसे देऊन काम करून घेतो। या लुटीतील प्रमुख सूत्रधार भूमी अभिलेख कार्यालय परिसरातील झेरॉक्स सेंटरला असतो। या सेंटरचे मालक आणि कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबंधे असतात। त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील नक्कल काढण्यासाठीचा किंवा मोजणीचा अर्ज द्यायचा की नाही हे तो झेरॉक्स चालकच ठरवत असल्याची ही तक्रार आहे। भूमी अभिलेख कार्यालयात आल्यानंतर याच दिवशी काम झाले असे फार क्वचित वेळा होते। मोजणीचा अर्ज करण्यासाठी आल्यानंतर त्याच्यासोबत जोडण्यासाठीचा नकाशा आणि 9493 काढण्यासाठी झेरॉक्स चालकातर्फे खाजगी उमेदवारांकडे जावे लागते। तो सुरुवातीला आता वेळ नाही, वेळ लागेल, उद्या देतो अशी उत्तरे देतो। अर्जंट आहे असे सांगितल्यानंतर शोधाशोध करतो। छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघनखं भारतात आणण्यात येणार आहेत। काही दिवसांपूर्वीच राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली होती। मात्र त्यानंतर अनेक दिवस झाले असले तरी वाघनखं अद्याप महाराष्ट्रात आलेली नाहीत। यावरून आता काँग्रेसने खोचक सवाल विचारला आहे। नोव्हेंबर गेलं, जानेवारी पण हुकलं, सुधीर भाऊ वाघनखं कुठपर्यंत पोचली असं म्हणत निशाणा साधला आहे। वर्ष संपलं, 2024 उजाडलं, आता जानेवारी पण हुकलं, वाघनखं काही आली नाही। आता परत लंडनवारी करणार की पुढची तारीख देणार असं म्हणत हल्लाबोल केला आहे। काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत ट्विट केलं आहे। नोव्हेंबर गेलं, जानेवारी पण हुकलं, सुधीर भाऊ वाघनखं कुठपर्यंत पोहोचली। थाटामाटात विमानतळावर ढोल वाजवून सरकारी तिजोरीतून जाहिरातबाजी करत तुम्ही वाघनखं आणायला लंडन पर्यटनाला गेले, येताना मात्र रिकाम्या हाताने परत आले असा खोचक टोला लगावण्यात आला। हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर सातत्याने होत आहे। सध्या मोहोर व फळधारणेवर थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत। हवामानातील बदलाचा अंदाज घेत दर 10 ते 15 दिवसांनी कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे। कीटकनाशके महागडी असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे। देशातील नव्हे तर परदेशी नागरिकांना भुरळ घातलेल्या आंबा पिकावर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून असतं। भयान वादळानंतर जिल्ह्यातील आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावत असल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसत असून बागायतदारांची आणि पर्यटनाने जिल्ह्याची आर्थिक घडी विस्कटली आहे। यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऑक्टोबर हीट चांगलीच जाणवली। त्यामुळे नोव्हेंबरमध्ये थंडी सुरू होताच आंब्याला मोहोर सुरू झाला आणि या अवकाळी पावसामुळे मोहरावरती परिणाम झाला आहे। काही ठिकाणी मोहर खराब झाला, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मोहर मात्र टिकून आहे। स्ट्रॉबेरी म्हटलं की पहिल्यांदा महाबळेश्वर परिसरातील शेती कोणाच्याही डोळ्यासमोर येते।
पण तुळजापूर तालुक्यातील सलगर येथील भावंडांनी 12 गुंठे जमिनीवर स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला असून 4च महिन्यात 1.5 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे। पुढील 2 महिन्यात आणखी 2 लाखांचे उत्पन्न मिळेल याची शाश्वती त्यांना आहे। तुळजापूर तालुक्यातील सलगरा येथील अमोल लोमटे आणि सचिन लोमटे या भावंडांकडे 8 एकर शेती असून यात ते पारंपरिक पिके सोयाबीन, तूर, ज्वारी, गहू, ऊस घेतात। 12 गुंठे जमिनीवर 5 गणीहून आलेल्या स्ट्रॉबेरीच्या 5,000 रोपांची लागवड केली। सुरुवातीला जमिनीत कुठलेही खत न वापरता शेणखत वापरण्यात आले। जैविक खत फवारणी करण्यात आल्याचे लोमटे म्हणाले। कोल्हापुरातील पन्हाळा गडाला लागून असणाऱ्या पावनगडावरील अनधिकृत मदरसा पोलीस प्रशासनाने हटवला आहे। यासाठी पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे। पावनगडावरील अतिक्रमण कारवाई मध्यरात्री 2 वाजता सुरू करण्यात आली। मध्यरात्री सुरू झालेली कारवाई तब्बल 7 तासानंतर सकाळी 9 वाजता संपली। जिल्हा पोलीस प्रमुखांसह महत्त्वाचे अधिकारी किल्ले पावनगडावर रात्रीपासून तड ठोकून होते। कारवाईबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती। पावनगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान अंतर्गत राधानगरी तालुक्यातील भरीबांबर गावामध्ये भेट देऊन आदिवासी लोकांची राहणीमान कसे असते त्याची पाहणी शासनाच्या आदेशाने करण्यात आली असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली। भरीबांबर गावामध्ये आदिवासी लोक राहत आहेत। त्यांच्या अडचणी काय आहेत याची पाहणी करून शासनाला कळवण्यात येणार आहे। त्यानंतर शासन जो आदेश देईल त्याची अंमलबजावणी करण्यात येईल असे तहसीलदार श्रीमती देशमुख यांनी सांगितले। त्यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे, शिक्षण अधिकारी BM कासार, आरोग्य अधिकारी राजेंद्र शेट्टी, सर्कल ऑफिसर सुंदर जाधव, शाखा अभियंता चौगुले जमदाडे, ग्रामसेवक स्वप्नील चौगुले, सरपंच जयवंत पताडे, सुपरवायझर आशा पाटील यांच्या उपस्थित्या होत्या। अरबी समुद्रात काल रात्री 9:52 भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली। 4.1 रिश्टर एवढी या भूकंपाची तीव्रता असल्याचे सांगण्यात आले। समुद्रात झालेल्या भूकंपाची तीव्रता गुजरात आणि महाराष्ट्राला संलग्न भागात झाल्याचे सांगण्यात येत आहे। नाशिक पासून हे अंतर 163 किलोमीटर असून पुण्यापासून 250 किलोमीटर असल्याचे नोंदवण्यात आले। नुकतेच पालघर जिल्ह्याच्या तलसारी डहाणू तालुक्यात बुधवारी भूकंपाचे हादरे बसल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। बुधवारी दुपारी 1:47 सुमारास 3.4 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता। कसबा बावडा येथील डेपोत दैनंदिन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने ठेक्यासाठी एका कंपनीची निवड केली आहे। त्या कंपनीला कचऱ्यावर प्रक्रिया करणे, त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रतिटन 550 रुपये दर निश्चित केला आहे। मात्र यामध्ये राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाच्या 2 माजी नगरसेवकांचा अर्थपूर्ण इंटरेस्ट आडवा येत आहे। परिणामी ते कार्यालयीन वेळ संपल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात तळ ठोकून बसत आहेत। मी सांगेल त्या कंपनीला ठेका द्या असा त्यांनी तगादा लावल्याने अधिकारी कोंडीत सापडले आहेत। कचरा प्रक्रियेविना मोठ्या प्रमाणात पडून राहत असल्याने कसबा बावड्यातील झूम प्रकल्पाजवळील रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। शहरात दैनंदिन निर्माण होणाऱ्या 200 टन कचऱ्यापैकी सध्या 150 टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे। उर्वरित 50 ते 60 टन कचरा रोज डेपोमध्येच पडून राहत असतो। त्याचा ढीग तयार होऊन दुर्गंधी सुटत असते। त्याचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे। त्यामुळे महापालिकेने रोज पुन्हा 180 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेल्या कंपनीला ठेका देण्याचे निश्चित केले आहे। मात्र यावर 2 माजी नगरसेवकांची अर्थपूर्ण दृष्टी पडली आहे। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी। युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।